मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। आज 29 एप्रिल 2025 पहाटेचे 5:05 होत आहे। सर्व पूजा विधी आटोपली आणि आपणापुढे मी सादर होत आहे। एक उत्सुकता असते आपल्याला मिळण्याची, आपल्याला भेटण्याची, मार्गदर्शन करण्याची। म्हणूनच इतक्या पहाटे उठून कार्य करीत आहे। आज 29 तारीख आहे, पण उद्या 30 तारीख आहे। उद्याचा वार बुधवार आहे आणि उद्या अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीयाबद्दल आपल्याला उपासनेची माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणूनच अक्षय तृतीया इतर सणवार सर्वजण करत असतात, परंतु लाभ पाहिजे तसा मिळत नाही। त्याला कारण एक असतं की मुहूर्तावर, म्हणजे मुहूर्त दिवसभर असतो असं नाही। मुहूर्ताचा कालावधी वेळेनुसार हा बदलत असतो आणि त्याचसाठी आजचं हे प्रसारण आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया। कारण की उद्याचा दिवस अक्षय तृतीया हा सर्वजण असं समजत असतील की स्वर्गीय माता पितांचाच असतो। तो तर असतोच, परंतु जिवंत माता पिता यांचा पण तो असतो। 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक सर्वात शुभ मुहूर्त हाच मानला जातो। बाकीचे जे 2.5 मुहूर्त आहेत त्याच्यामध्ये देवी देवता इतर सणवार असतात, पण याच्यामध्ये आपले जे स्वर्गीय माता पिता आहेत ते आपल्या सोबत राहायला येतात। जिवंत माता पिता तर आपल्या सोबत आहेच। या दिवशी त्यांच्या सोबत पूर्ण दिवस घालवा। जे जिवंत आहेत ते, जे स्वर्गीय झाले आहेत त्यांच्या स्मरणात पूर्ण दिवस घालवा। कारण हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। नोकरदार असाल तर नोकरीवर जाणे जरुरीचे आहे, परंतु उद्योगधंदा असेल तर त्यांना काही गरज नाही। त्यांनी या दिवशी लक्ष्मी मिळवण्यासाठी आपण उद्योग करतो, परंतु ती लक्ष्मी टिकत नाही उद्योग करूनही। उद्योग चालत नाही, उद्योगातील लक्ष्मी पुरत नाही, स्थिर राहत नाही। मग यासाठी काय कराल? मग सतत लक्ष्मी येणं म्हणजे तुमच्यावर प्रसन्न होणं असं मुळीच नाही। माता पितांच्या श्राद्धाच्या दिवशी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, इतर महत्त्वपूर्ण दिवशी आपला कार्यभाग हा बंद ठेवायला हवा। परंतु काही वेळेला काय होते, आता ज्वेलर्सची मंडळी आहे, भांडीकुंडी विकणारी आहे, वाहन उद्योग आहे, एकशी बंद ठेवणार नाही, ठेवू शकत, बरोबर आहे। त्यांनी ते कारभार सुरू ठेवावे, त्याला पर्याय दुसरा नाही। परंतु असं करत असताना मात्र अशांनी आपल्या व्यवसायाच्या स्थानी, ऑफिसमध्ये, दवाखान्यामध्ये, ज्वेलरच्या शोरूममध्ये, कापडाच्या, बर्तनाच्या, भांडी कुंडीच्या, इलेक्ट्रिकच्या, वाहनाच्या माता पितांचे फोटो लावून पुष्पहार अर्पण करावे। आता जीवित असले तर काय कराल हा एक प्रश्न। आपण जीवित असताना पुढाऱ्यांचे गळ्यामध्ये हार टाकतो की नाही, सत्कार करतो की नाही, लग्नामध्ये हार एकमेकांना घालतो की नाही। फोटोला घालण्यात काय नकारार्थी भूमिका आहे। काही परंपरा ह्या मनाला रुचत नाही, परंतु एक परंपरा पाहण्याची परंपरा
आपण व्यवसाय ठिकाणी फोटो लावलं आणि माझ्या फोटोला तुम्ही हार घातला तर लोक म्हणते का हो बाबा गेले का? पूर्वी असं होतं की बाजारातून आपण मोसंबी आणली, द्राक्ष आणले का हो कोणी आजारी आहे का, असा प्रश्न विचारला जात होता. असं निदान फोटो आपण लावू शकतात. स्वर्गीय आहे यांचे तर लावणे जरुरीचं आहे आणि जिवंत असले तर त्यांचे पण आपण बिना दिक्कत फोटो लावा. आपण शाळा कॉलेजचे फोटो लावतो, सत्कार समारंभाचे फोटो लावतो, लग्नाचे फोटो लावतो. मग हे फोटो लावणे ही काही गैर नाही आणि आपण आपला कारभार करा. 30 तारखेला अक्षय तृतीया आहे, त्या दिवशी बुधवार आहे. अक्षय तृतीया म्हणजे तृतीया तिथी. आता तृतीया तिथी 14:12 पावतोय, म्हणजे 2:12 पावतोय. तुम्हाला जर कार्य करायचं असेल तर 2:12च्याच आत कार्य केलं तेच तृतीयेला संबोधित होईल, अर्पण होईल, संकल्प होईल, पूजनस्य होईल, अन्यथा नाही. कारण त्यानंतर चतुर्थी लागते, विनायक चतुर्थी, शुक्ल पक्ष, महाराष्ट्र दिन. रोहिणी नक्षत्र 4:18 पावतर, सुंदर आहे. शोभन आहे 12:01 नंतर. तर 12:01 आपण केलं तर अत्यंत शुभयुक्त राहील, कारण त्याच्यानंतर अतिगंड योग लागत आहे. गरकरण 14:12 पावतर आहे आणि 14:12 पावेतच अक्षय तृतीया आहे. वणिजकरण रात्रभर आहे, म्हणजे रात्री 24:44 पावतर आहे. दिनमान 12:46 आहे. सूर्योदय 6:13 होणार आहे आणि रवी अस्त सूर्यास्त हा 18:59 होणार आहे. या दिवशी वृषभ राशी आहे. वृषभ राशी अत्यंत आनंदी, हौशी, मौशी, जीवनाचा आनंद घेण्याची प्रवृत्ती अशी ही शुक्र सामिनी आहे. संतती उत्पादन करणारी राशी आहे. संतती उद्युक्त राशी ही आहे. अशी ही राशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्याला अक्षय तृतीयासाठी काय करायचं आहे? सणा अंगण गिंगण रांगोळी काढणे करून घ्या आणि हा दिवस अत्यंत आनंदाने, समृद्धीने करा. व्यवसाय करत असाल तर आईवडिलांचे फोटो असलेच पाहिजे. स्वर्गीय असले तर जरूर लावा. पुष्पहार अर्पण करा. फोटो काढण्याची वेळ नसेल, सवड नसेल तर आईवडिलांचा स्पर्श आज आपल्या संपत्तीला होऊ द्या. त्यांना बसवा कार्यालयात, त्यांना बसवा प्रतिष्ठानात, मान सन्मान द्या. कारण हा त्यांचा दिवस आहे, संततीचा दिवस मुळीच नाही. पितर म्हणजे पिता, पितर म्हणजे मृतात्मे आणि जिवंत असलेले पिता, माता. आता तृतीय 14:12 पाहतोय, यानंतर चतुर्थी लागणार आहे. म्हणून आपणास अक्षय तृतीया संबंधित सर्व कार्य हे दिवसा आपल्याला 2 वाजेच्या आत करायचं आहे. नंतर अतिगंड योग लागतोय. सोने खरेदी, भांडी खरेदी, वाहन खरेदी, इतर सर्व खरेदी, इतर कुठल्याही वस्तूची खरेदी आपण करीत असाल तर ते 2 वाजेच्या आत करावे. घागर भरणे, पान टाकणे, श्राद्धविधी करणे, पंखादान करणे, जे काही दान धर्म करत असेल ते 2 वाजेच्या आत. दान धर्म कोणाला करावा? कुठलेही दान धर्म आपण पुजारी वर्ग करा, ज्योतिष मंडळींना करा, मंदिरात करा. जिवंत माता पिता यांना दान धर्म आपण करू शकतात. सर्वश्रेष्ठ दान माता पितांचेच आहे. देवी देवतांपेक्षा, महाराजांपेक्षा, ज्योतिषी मंडळीपेक्षा, पुजारी मंडळीपेक्षाच. जिवंत अथवा स्वर्गीय माता पितांचे पूजन करा. मनोरथ पूर्ण करण्याचा संकल्प या दिवशी आपल्याला घ्यायचा आहे. वस्त्रदान करा माता पितांना. मातांना सुवर्ण दान करा. जिवंत आई असेल, सौभाग्यवती असेल तर मंगळसूत्राचं दान, बांगड्याचं दान, पाटल्याचं दान करा.
सोन्याचं दान करा. वडिलांचं निधन झालं असेल, आई श्रीमती असेल तर त्यांना आपण बांगड्याचं दान करू शकतात, एखादी चेन दान करू शकतात. पण सुवर्ण दान अवश्य करा काहीतरी. हे दान महंत दान आहे, सर्वात मोठे दान आहे आई वडिलांना करणे. पुण्याचा लाभ यातून आपणास मिळणार आहे. संकटमुक्ती होणार आहे, मनोरथ इच्छा पूर्ण होणार आहे. माता पिता यांचे काही प्रमाणात तिळाचा 7वा भाग इतकंच ऋणमुक्ती आपणास मिळणार आहे. म्हणजे माता पित्यांचं ऋण केवढं मोठं आहे याच्यावरून तुम्ही लक्षात घ्यावं. श्रीकृष्णाची तुला झाली होती त्यावेळेला सुवर्ण दान केलं गेलं होतं, पण तुळशीपत्र टाकलं गेल्यावर ते दान पूर्ण झालं होतं. म्हणजे तुळशीचं दानाचं महत्व किती आहे, कारण तुळशी ही प्रिय आहे कृष्णाला. तसंच माता पित्याला आपण प्रिय आहात, हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायला हवा. तृणमुक्ती आपल्याला होणार आहे. असं असताना श्री माता पिता परमेश्वर प्रीतीद्वारा स्वहस्ते मनोकामना पूर्ण करेषु वचनादि वचन शके 1947 विश्वासू नाम संवत्सर संकल्प पूर्ण करेषु असं आपल्याला म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? मनोकामना पूर्ण करेषु, मी तुमच्या मनोकामना पूर्ण करेल. वचनादि वचन, मी तुम्हाला वचन देत आहे. शके 1947 विश्वासू नाम संवत्सर या काळात संकल्प करीत आहे आणि पूर्ण करेशू, आणि मी याच काळात हा संकल्प पूर्ण करेल असं वचन आपल्याला द्यायचं आहे. अक्षय वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष, ज्याला अश्वस्थ वृक्ष म्हणतात, याचं फार महत्त्व आहे. या दिवशी आपण अक्षय वृक्ष पिंपळ वृक्ष जर लावला, घराच्या अंगणात लावा. कोणी काही म्हणो, कोणी कितीही विरोध करो, ते ऐकू नका. त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी भावना चांगल्या नसतात असंच समजा. शेतामध्ये विहिरीजवळ लावा, शेतामध्ये अजून कुठे लावायचं असेल तिथे लावा, मंदिरात लावा, रस्त्यावर लावा, अंगणात लावा, पण जमिनीत लावा. कुंडीत लावण्याचा हा वृक्ष नाही. अक्षय म्हणजे अक्षय राहणार, कुंडीत अक्षय नाही राहणार, हा असा लावा. आता ह्या दिवशी ह्या पानांचं तोरण आपल्याला करायचं आहे पैशाच्या जागी आणि प्रथम दाराशी, आणि जिथे तुम्ही कारभार करता, उद्योग करतात त्याच. अक्षय, कधी क्षय न होणार असं पुण्य, अशी लक्ष्मी प्राप्ती, आपल्या मनोकामनाची पूर्ण प्राप्ती होण्याचे योग म्हणजे अक्षय वृक्ष पानाचं तोरण लावणे. या ठिकाणी आपल्याला एक विधी करायचा आहे, साधा सरळ विधी आहे. तो एक दिवस मी अगोदर काय करतो की तुम्हाला त्यासाठी काही साहित्य गोळा करायचं आहे. मेष वृश्चिक राशी असेल त्यांनी तांब्याचं नाणं घ्यायचं आहे. मेष वृश्चिक राशींनी तांब्याचं नाणं घ्यायचं आहे. वृषभ, तुला, मिथुन, कन्या, मकर, कुंभ यांनी स्टीलचं नाणं घ्यायचं आहे किंवा चांदीचं नाणं घ्यायचं आहे. धनु, मीन, कर्क, सिंह या 4 राशींनी पितळी नाणं घ्यायचं आहे. 10 रुपयाचं नाणं याच्यात घेऊ नका, त्याच्यामध्ये पांढरा प्रकार असतो, ते स्टील असते, ते नको आहे आपल्याला. पूर्ण पितळाचं घ्या. या पितळाचे नाणे, तांब्याचे नाणे, स्टीलचे नाणे किंवा चांदीचे नाणे आपण घ्याल तर आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. त्याच्यावर कुठल्याही रंगाचं वस्त्र टाका, जे असेल ते. त्याच्यावर पिंपळाखालची माती अंथरा आणि मग त्याच्यावर हे नाणं ठेवा आणि ह्या नाण्याचं पूजन करा. आणि ह्या नाण्याचं पूजन करत असताना आपल्याला 111 अगरबत्ती एकदम प्रज्वलित करायची आहे, जुडग्याचा जुडगा. आणि आपल्याला मंत्रजाप करायचा आहे. हा 2 वाजेच्या आत करायचा आहे बरं.
अक्षय तृतीया सर्वश्रेष्ठाय शुभ मुहूर्ते। अक्षय तृतीया सर्वश्रेष्ठाय शुभ मुहूर्ते धनलक्ष्मी नारायणाय सह आगमन्ति। पूर्ण आयुष्ये पूर्ण जीवन यापिनी सदा आगमने सदा सर्वदा स्थिर संपन्नाति। नमो माता पिताय नमो नारायण लक्ष्मी कामिनी। पुनश्च मी मंत्र जाप तुम्हाला सांगतो। अक्षय तृतीया सर्वश्रेष्ठाय शुभ मुहूर्ते धनलक्ष्मी नारायणाय सह आगमन्ति। पूर्ण आयुष्ये पूर्ण जीवन यापिनी सदा आवागमे सदा सर्वदा स्थिर संपन्नासी। नमो माता पिताय नमो नारायण लक्ष्मी कामिनी। संपन्नाते किंवा संपन्नासी म्हटलं तरी चालेल। मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः कार्य करतो, माझ्या मार्फत कोणीही कार्य करत नाही। माझा मोबाईल नंबर 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। उद्या अक्षय तृतीयानिमित्त हे कार्यानिमित्त सुट्टी आहे। मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून येणं आहे। सर्वांनी जन्मपत्रिका करून घ्यावं। जन्मपत्रिकेविषयी एक विशेष प्रसारण करण्याचा आग्रह मला सर्वांनी केलेला आहे। तिसरं यंत्र प्रसिद्ध झालेलं आहे। 2 यंत्र दिलं, हे तिसरं यंत्र आहे। हे लक्ष्मीचं यंत्र आहे। हा मंत्र आहे। या मंत्राचा आपण पुनरुच्चारण आता करणार आहोत आणि हे पाठ तुम्ही उद्या अक्षय तृतीयेच्या वेळेला नाद स्वरात, शंख ध्वनी स्वरात, घंटी स्वरात, झांज स्वरात, टाळ्या स्वरात सर्वांनी म्हणायचं आहे। त्रिकाल काले त्रैलोक्य योगे ब्रह्मांडे धनस्वामी नाथा कुबेरेश्वराय जीवन आयुष्य कुटुंब भावे सुख शांती समृद्धी दया प्रदाय समस्त ऐश्वर्य कनककांता वैभव समृद्धी महालक्ष्मी माता मालिनी सदा सर्वदा बरसे संतान योगे परंपरा प्रदाय लक्ष्मी माता कल्याण। एक दीपक घ्यायचा, त्याला जागृत करायचं। जिथे पैसे असेल तिथे हा मंत्र म्हणायचा। मंत्र म्हटल्यावर दीपकाचं जी ज्योत आहे ती संपत्तीकडे करायची अशी, आणि नंतर महा जो आहे सर्वांना आरती घ्यायला द्यावी। हा मंत्र ज्या मी स्क्रीनवर तुम्हाला जवळ दाखवतो आहे, बघून घ्या। हा मंत्र फार महत्वाचा, महत्वपूर्ण आहे। अति प्राचीन, त्याला मोजता येणार नाही असा हा पारंपरिक मंत्र आहे। हा पारंपरिक मंत्र अवगत झाला मला नाही, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना नव्या साहित्याचं आवड फार कमी होती, परंतु जुन्या साहित्याची, जुन्या परंपरेची आवड फार होती। म्हणून जुने कागदपत्र, जुने ग्रंथसामुग्री उलगडण्याचं, पाहण्याचं हिची इच्छा नेहमी असायची। नाशिकला आम्ही जायचो, मुंबईला जायचो, पुण्याला जायचो, अनेक साहित्य संमेलनात जायचो, अनेकांच्या घराण्यामध्ये जायचो। त्यावेळेला हे हटकून जुने ग्रंथसामुग्री त्यांची जी विकली जात नव्हती त्यातून पाहण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न ती करत होती। आजचं जग सगळं नवीन सुखाकडे झालेलं आहे। ते सुख सुखावह नाही। नवीन वस्त्र घालणे म्हणजे नवीन पद्धतीचे वस्त्र घालणे सुखावह नाही। बर्गर, पिझ्झा, पनीर खाणं हे सुखावह नाही। ज्वारीची भाकरी खाणं, वरण भात खाणं, ठेचा खाणं, वांग्याची भाजी खाणं
गंगा फळाची भाजी खाणं हे श्रेष्ठ आहे, नवीन नाही. आणि याच्यातून हिला हा मंत्र अवगत झालेला आहे. सांगण्याचं मुख्य तात्पर्य हे तिचं कर्तव्य आहे, माझं नाही. आणि मी ते कर्तव्य तिला अर्पण करतोय आजही. इकडे किती आपल्यावर उपकार करून ठेवलेले आहे हे आपल्याला लक्षात येते. आमच्या घराण्यावर, माझ्यावर, सर्व समाजावर, जाती बांधवावर आणि सर्व जगावर, पृथ्वीवर हा मंत्र किती महत्वाचा तुम्ही शब्द न शब्द बघितला तर अत्यंत महत्वाचा आहे. त्रिकाल काले त्रैलोक्य योगे ब्रह्मांडे धनस्वामी नाथा कुबेरेश्वराय जीवन आयुष्य कुटुंब भावे सुख शांती समृद्धी दया प्रदायेय समस्त ऐश्वर्य कनक कांता वैभव समृद्धी महालक्ष्मी माता मालिनी सदा सर्वदा बरसे संतान योगे परंपरा प्रदाय लक्ष्मी माता कल्याणी. पुनश्च मी स्क्रीनवर हा तुम्हाला दाखवतो. आपण हा मंत्र लिहून घ्या. ज्यांना ही यंत्रसिद्धी हवी असेल आणि 3 यंत्रसिद्धी काच फ्रेम आपण करावी लागेल तरच मागवावी, अन्यथा नाही. श्रद्धा असेल तरच मागवावी. 7x11 8x11 तर पाकिट घ्या. त्याच्यावर आपला पत्ता पूर्ण लिहा, पिनकोड नंबर लिहा, 25-30 रुपयाची पोस्टाची तिकिटे लावा. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्याच्यावर माझा पत्ता विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. माझ्याकडे आल्यावर ही 3 यंत्रसिद्धी आम्ही तुम्हाला अभिबंधित करून पाठवून देऊ. ही यंत्रसिद्धी मात्र सर्वांना दिसेल अशीच लावायची आहे. देवघरामध्ये अंधाऱ्या कोठडीत ही लावायची नाही. याच्यावर जितक्या लोकांचा संपर्क येईल, जितक्या लोकांची अधिकाधिक दृष्टी जाईल, तितका तो मंत्र जाप केला जाईल. कुठेही लावा ही यंत्र. याला अशुभत्व नाही, सूतक नाही, विरधी नाही, काही नाही. 1 इकडे लावा, 2 इकडे लावा, 3 दिशांना 3 लावा. जशी आपल्या घरामध्ये हॉलमध्ये सोय असेल त्याप्रमाणे लावा. हे स्वच्छ ठेवा. फुलमाळा आपण अर्पण करू शकतात, अगरबत्ता, गाईच्या तुपाचा दिवा लावू शकतात, गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात. काचेचं पेला घ्यायचा, त्याच्यात पाणी टाकायचं, त्याच्यावर काचेचं झाकण ठेवायचं. रात्री ठेवलेलं पाणी सर्व अंगणाभर शिंपा, घरामध्ये शिंपडा. दिवसा ठेवलेलं पाणी रात्री शिंपडा. असं ठेवलेलं पाणी आपल्या पिण्याच्या माठात टाका. समृद्धीसाठी, आरोग्य संपन्नतेसाठी. पाणी शिंपडणं म्हणजे अशुभत्व निवारण करणं आहे. धनाच्या ठिकाणी शिंपडा. आरोग्याच्या ठिकाणी जर असेल तर ते प्राशन करा. अंघोळीच्या स्नानाच्या पाण्यात टाका. आपलं फुलं झाडं वगैरे असेल त्याच्यात टाका. शेतीमध्ये शिंपडा, टाका. तुम्हाला इच्छेप्रमाणे याचा तुम्ही उपयोग घेऊ शकता. पाणी ठेवायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि आता वर्तमान पाहिलं म्हटलं तर शिक्षण पद्धती अगदी वेडी झालेली आहे. हे कोण नियम ठरवते त्या नियमात त्यांनी बसून परीक्षा देऊन दाखवावी. देता येणार नाही. ज्यांना ज्ञान नाही ते या पदावर येऊन बसतात आणि मग वाटेल त्या वस्तू किंवा उपयुक्त वस्तू नीव दिल्या जात नाही. एखाद्याने अंगठी नेली, एखाद्याने पान नेलं, एखाद्याने वस्तू नेली, नीव देत नाही. फोंटन त्यांचा शर्टाच्या लांब बाया असल्या त्या कापून टाकतात. चप्पल जोडा घालू देत नाही, चप्पल घालून. एवढ्या कोवळ्या मनावर हा परिणाम होणार असतो. असो त्याच्यासाठी पर्याय म्हणून हे पाणी पिऊन घ्यावं आणि मग परीक्षा हॉलमध्ये जावं. तथास्तु. असो, आजच्या कार्यक्रमाला इथेच समापन देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.